रुपयात पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिले आहेत. 100 रुपयांमध्ये पीक विम्याची शक्यता मात्र त्यांनी यावेळेस फेटाळून लावलेली आहे. राज्यात पिकानुसार विम्याचा हप्ता ठरवण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे आणि त्याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती कोकाट यांनी दिली आहे. असं नाही करता येणार. विमा अल्पभूधारक शेतकऱ्याला 1 रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला 100 रुपये 200 रुपये असं नाही करता येणार. विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करावी लागेल. फार झालं तर क्रॉप पॅटर्नप्रमाणे विमा या ठिकाणी डिसाईड करता येईल. पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैशाची भरावी लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं. बरोबर नाही. तर येत्या 19 फेब्रुवारीला राज्यामध्ये शिवजयंती कशी साजरी करायची या संदर्भात केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवलं. यामध्ये शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजता व्हर्च्युअल या पदयात्रेचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात 8:30 वाजता पदयात्रेला सुरुवात होईल अशी माहिती पुढे आलेली आहे. शिवजयंती साजरी करण्याबाबत केंद्राचं राज्य सरकारला पत्र आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढा. 19 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पदयात्रेचं उद्घाटन होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 6 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थ्यांना सहभागी करावं. तर अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनलेली आहे. ममतानं एक व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली. गुरुनं पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओमध्ये तिनं सांगितलंय. याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरणही ममतानं दिलेलं आहे. ममताला महामंडलेश्वर पद दिल्यानं किन्नर आखाड्यात मोठा वाद निर्माण झाला होता. 24 जानेवारीला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद ममतानं स्वीकारलं होतं. महामंडलेश्वर पदावरून किन्नर आखाड्यामध्ये वाद झाला. 10 फेब्रुवारीला महामंडलेश्वर पद तिनं सोडलं. किन्नर आखाड्याशी काहीच संबंध राहणार नसल्याचंही तिनं जाहीर केलं. 13 फेब्रुवारीला पुन्हा महामंडलेश्वर पद तिनं स्वीकारलेलं आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी. पूजा खेडकर नंतर IAS अधिकारी झालेली प्रियंका कदम चर्चेत आलेली आहे. प्रियंका कदम 3 वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी झाली होती. तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओत प्रियंका कदम अगदी सैराट होऊन नाचताना दिसतेय. अपंग कोट्यातून निवड झालेल्या प्रियंका कदम नाचते कशी असा सवाल आता विचारला जातोय. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. साम टीव्ही मराठीच्या बातमीनंतर निष्काळजी पोस्टमॅनवर कारवाई झालेली आहे. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 4 पोस्ट कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. पोस्टच्या माध्यमातून येणारे नागरिकांचे सरकारी कागदपत्र नागरिकांना न देता थेट उघड्यावर फेकून देण्यात आले होते. यामध्ये आधार कार्ड सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचाही समावेश होता. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर भारतीय पोस्ट प्रशासनाकडून आता कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक सामायिक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झाली असून येत्या 3 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. मुंबई क्रिकेट संघटना लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटचा अभ्यास करून तुम्हाला पदवीधर होता येईल असा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. संघटनेच्या कार्यकारिणीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पुणेकरांवर आता पाणी कपातीची टांगती तलवार आहे. थकबाकी भरा अन्यथा पाणी कपात करणार असा इशारा जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेला दिलेला आहे. पाणीपट्टीची महापालिकेकडे 700 कोटींची थकबाकी आहे. थकबाकी जमा न केल्यास टप्प्याटप्प्यानं पुणे शहराचा पाणी पुरवठा कमी करण्यात येणार आहे. मुंबईतून आणखीन एक महत्त्वाचं कार्यालय दिल्लीमध्ये जाणार आहे. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे बौद्धिक संपदा हक्क म्हणजेच पेटंट मुख्यालय आता दिल्लीत हलवण्यात येणार आहे. या मुख्यालयामध्ये देश विदेशातील सरासरी 1 लाखापेक्षा जास्त पेटंट मंजुरीसाठी येत असतात. यानं मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम होणार आहे. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर मानवाला राहण्यास योग्य वातावरणाची चाचपणी सध्या अमेरिका, रशिया आदी देशांमध्ये अवकाश संशोधन संस्था करत आहे. यातच या लाल ग्रहावर जाण्यासाठी म्हणून यान तयार करण्यात रशियानं मोठा टप्पा गाठलेला आहे. त्याद्वारे 30 दिवसात मंगळावर पोहोचणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. अहिल्यानगरमध्ये नेवासात ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्तानं भव्य महाआरती सोहळा संपन्न झाला. प्रवरा नदीच्या तीरी हा सोहळा संपन्न झाला. संत महंतांसह हजारो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. आरतीच्या निमित्तानं भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण अनुभवला आहे. बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या सेवालाल महाराज जन्मोत्सव इथं साजरा होतोय आणि या देशभरातून या ठिकाणी पालख्या वाशिमच्या पोहरादेवीमध्ये दाखल झालेल्या आहेत. देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन इथं आलेले आहेत. संभाजीनगरमधील बजाज नगरमध्ये 4 रोड रोमियोंनी अल्पवयीन मुलीसह आईची छेड काढली. दोघींनी आरडाओरड केल्यामुळे जमावानं त्यांना बेदम दिला आणि त्यानंतर त्यांना जवळच्या दुकानामध्ये कोंडून ठेवलं. तसंच या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्याच्या वेल्हा खारीव गावामध्ये पोलीस पाटलाची दादागिरी पाहायला मिळालेली आहे. पोलीस पाटील गणेश शिंदेनं एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. हल्ला करताना तो सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंबरनाथमध्ये चड्डी गँगनं लादी नाका परिसरात एका हॉटेलमध्ये चोरी केली. चोरट्यांनी पत्रे तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि यावेळेस चोरट्यांनी काउंटरमधून 70,000 रुपये चोरून नेलेत. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस सध्या या चड्डी गँगचा शोध घेत आहेत. लातूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यशवंतवाडी इथले सरपंच ओम चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. गावाशेजारील अवैधरित्या चालत असलेल्या स्टोन क्रशरमुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. तत्काळ स्टोन क्रशर बंद करा अशी मागणी आता सरपंच चव्हाणांनी केलेली आहे. यवतमाळमधील महागावात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्यासाठी म्हणून रास्ता रोको आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र शेताला योग्य भाव देण्याची मागणी यावेळेस त्यांनी केलेली आहे. दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना 4 ते 5 किलोमीटर जीवघेणा प्रवास करावा लागतोय. साधारणतः 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचं पाणी आणावं लागतंय. नांदेड जिल्ह्यात भोकरमधील पोमनाळा या गावात पाणी टंचाईच्या संकटानं आता डोकं वर काढलेलं आहे. गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी म्हणून ग्रामस्थ गर्दी करतायत. डोक्यात घालून पाणी भरावं लागतंय. तसंच विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू नसल्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागतोय. दुचाकी चालकांना मोटारसायकल उचलून रेल्वे पटरी क्रॉस करावी लागते. रेल्वे पटरीवरून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा ब्रेक लावावा लागतोय. त्यामुळे भुयारी मार्ग तातडीनं सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. शेतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रश्न सुटलेला नाहीये. त्यामुळे अखेर दाम्पत्यानं रॉकेलचे कॅन घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस आणि दाम्पत्यामध्ये झटापटही झाली होती.
धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा बीम आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. विविध संघटना पक्षमंडळाकडून या लाईटचा वापर होत असतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही बंदी घातलेली आहे. उमरगा शहरात नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता आणि वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील मुख्य चौकात पथनाट्याद्वारे ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. नागरिकांचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून या अनोख्या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात आम्ही झाडं लावली पाहिजे. काही लोक म्हणतील आपण फ्लॅट घेतला, बांधून घेतला, नदीवर पाईपलाईन. मुरबाडमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुरबाडच्या धसई गावात एका 6 वर्षांच्या मुलीवर पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मुलीला गंभीर इजा झाली असून कुत्र्यानं तिचा जबडाच फाडला. आरुषी कन्हुजिया असं या मुलीचं नाव असून ती धसईच्या घोलप गावामध्ये राहते. गुरुवारी संध्याकाळी ती घरात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तिच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर आरुषीवर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेरे बच्चे को 6 साल की उम्र है. वो घर पे बैठी थी, कोई पागल कुत्ता आया काट लिया उसको. तो आया हूँ अभी मुरबाड दवा खाने के लिए. अभी एडमिट हुआ है, अभी इलाज चालू है. गाल पे काटा है और इधर जापड़े पे काटा है, 2 जगह काटा है. वो खा भी नहीं पा रही है, एकदम हालत भी खराब है उसकी. बातमी साम टीव्हीच्या दणक्याची आहे. सांगलीत शाळकरी मुलांना सिगारेटी विक्री करणाऱ्या दुकानदारांवर आता पोलिसांनी छापे टाकलेले आहेत. सिगारेट विकणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटकही केलेली आहे. त्याच्याकडून सिगारेट्सचे 8 पॅकेट्स जप्त करण्यात आले. सांगलीमध्ये शाळकरी मुलं कशा प्रकारे नशेच्या आहारी गेले होते ही बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीनं समोर आणली होती. खुल्याम उद्यानामध्ये शाळकरी मुलं नशा करत असल्याचा व्हिडिओ साम टीव्हीनं दाखवला होता आणि याची दखल घेत आता मात्र पोलीस प्रशासनानं कारवाईला सुरुवात केलेली आहे. पाहूया आता उर्वरित 36 जिल्हे 36 रिपोर्टर. नांदेडमधल्या एका धाडसी सर्पमित्रानं जिवंत मगर खांद्यावर नेली. कोटका परिसरात बुधवारी मोठी मगर आढळली. पशुवैद्यकीय रुग्णालयाचे अधिकारी या मगरीवर उपचार करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी 120 किलो वजनाची ही मगर खांद्यावर नेली. उपचारानंतर मगरीला पुन्हा सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं आहे. नाशिकमध्ये येवल्यात बदापूर शिवारामध्ये दहशत माजवणारा बिबट्या वन विभागानं जेरबंद केला आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसंच त्यांनी वन विभागाचे देखील आभार मानले आहेत. यवतमाळमधील महागावात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोबदल्यासाठी म्हणून रास्ता रोको आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र शेताला योग्य भाव देण्याची मागणी यावेळेस त्यांनी केलेली आहे. दरम्यान आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे. धाराशिवमध्ये बसव कल्याणकडून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसनं अचानक पेट घेतला आणि यावेळेस बस प्रवाशांना चढ उतार करण्यासाठी म्हणून थांबली होती. बसच्या इंजिननं पेट घेताच चालकानं प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आणि यावेळेस कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे. पुण्यात लोहियानगर पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना आग लागलेली आहे. त्यामध्ये 11 दुचाकी जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मला तर थोडं जरी सुटली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली होती. काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान ही आग लागली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गावर बोरघाटातील नवीन बोगद्यामध्ये 5 वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झालाय. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असून चालक किरकोळ जखमी आहे. वाशिममधील रिसोड ते लोणी या महामार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात 1 जण ठार झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत.
तर एक महत्त्वाची बातमी, यूट्यूबर रणवीर अलाहाबादी याला सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. वादग्रस्त विधानासंदर्भात खटल्याची सुनावणी तत्काळ घेण्यात यावी अशी मागणी रणवीर अलाहाबादी यानं केली होती. सुप्रीम कोर्टानं मात्र तत्काळ सुनावणी घ्यायला नकार दिलेला आहे. तर 2 ते 3 दिवसात खटला सूचीबद्ध केला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. आसाम पोलिसांनी यूट्यूब रणवीर अलाहाबादी यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल 1,85,00,000 सोनं जप्त करण्यात आलं. तर 1,74,00,000 सोनं जे आहे ते विमानतळावरील आगमन हॉलपासून मधून जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या प्रवाशाकडून देखील 61 लाख रुपयांचं सोनं जप्त झालं आहे. 2 प्रवाशांना या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेली आहे. उल्हासनगर शहरामध्ये एमडी ड्रग्सची तस्करी करण्याची मोठी कारवाई झालेली आहे आणि या कारवाईमध्ये दोघांना ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलनं अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 12 लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के यांनी दिली. पनवेलमध्ये 50,000 रुपयांच्या 2 बैलांची चोरी झालेली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही तपासले असता बैलाच्या जवळ एक अनोळखी इसम वावरताना दिसलाय. त्यानंच बैल चोरून नेल्याची खात्री झाल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. यवतमाळात पोलीस अधीक्षकाचेच फेक अकाउंट आढळून आलेलं आहे. प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी थेट सायबर सेलकडे या संदर्भात तक्रार केली असून बनावट खातं उघडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या कारवाईसाठी सायबर सेलनंही तातडीनं पावलं उचलली आहेत. जळगावातील पाचोरा येथील सराफा दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे. गुन्हेगाराकडून 6,70,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चोरलेला सोने चांदीचा मुद्देमाल जळगाव येथील एका सोनाराकडे गहाण ठेवण्यात आलेला होता. पुण्यात शिवाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरी गेल्याची घटना उघडकीस आलेली आहे. चोरट्यांनी 1.5 लाख रुपयांचं साहित्य चोरी केलं असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामध्ये कोट्यावधींचा अपहार झालेला आहे. एका कर्मचाऱ्यानं कोट्यावधी रुपयांची रक्कम परस्पर हडप केली आणि हा आकडा 4 ते 5 कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी 5 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू आहे. इंडियाज गॉट लेटंट या वादग्रस्त शोमुळे चर्चेत आलेला रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झालेला आहे असा दावा त्यानं केलेला आहे. खरंच रणवीरला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. इसलिए बुरा लग रहा है क्योंकि माझ्यामुळे सर्व काही संपलंय असं तो या व्हिडिओत म्हणतोय. काही अश्लील कमेंट केल्यामुळं त्याच्यावर जोरदार टीका झाली. मात्र त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झालाय का? खरंच रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडतोय का? व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्ताचाच आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी हा रणवीर का रडतोय हे आमच्या पडताळणीत समोर आलं. रणवीर रडतानाचा व्हायरल व्हिडिओ आत्ताचा नाही. रडतानाचा हा व्हिडिओ 3 वर्ष जुना आहे. कोरोनात रणवीरनं युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केला होता. कोरोना काळात रणवीरचं काम थांबलं होतं.
या व्हिडिओचा इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सध्या रणवीर चर्चेत आहे, त्यामुळे काही लोक व्हिडिओ व्हायरल करत असतात आणि आपण ते पाहून कमेंट करत असतो. मात्र त्याला आपल्या कृत्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही. हा व्हिडिओ कोरोना काळातील असून तो व्हिडिओ डिलीट केल्यानं रडत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.